5,85,00,000 हा आकडा आहे एका शिक्षणाधिकाऱ्यानं गैरमार्गानं जमा केलेल्या संपत्तीचा। सोलापूरचे तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्याकडे उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा तब्बल 111% अधिक संपत्ती आढळली आहे। आता हे किरण लोहार कोण आहेत तेही पहा। किरण लोहार हे मूळचे कोल्हापूरचे येळणा गावचे। आपल्या सेवेदरम्यान ते कायमच वादाच्या भोवऱ्यात अडकले। कोल्हापुरात सेवेत असताना पैसे घेण्याचा आरोप त्यांच्यावर झाला। रत्नागिरीतही सेवेदरम्यान ते वादात राहिले। इथेही पैसे उकळण्याचा त्यांच्यावर आरोप झाला। ग्लोबल पुरस्कार विजेत्या डिस्ले गुरुजींवरही लोहार यांनी आरोप केले होते। गेल्या वर्षी सोलापूरमध्ये 25,000ची लाच घेताना त्यांना अटक झाली होती। आता याच किरण लोहारांकडे करोडो रुपयांची बेहिशेबी संपत्ती आढळली आहे। त्यामुळे त्यांच्यासह पत्नी आणि मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। मंडळी, आधीच राज्यातल्या शिक्षण विभागात शिक्षकांची रिक्त पदं, पेपरफुटी अशा बाबतीत सावळा गोंधळ सुरू आहे। त्यात अशा शिक्षण अधिकाऱ्यांच्या प्रतापामुळे शिक्षण विभागाची प्रतिमा आणखी मलिन होते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।